खुश झाला. बाळला खोटं बोलणं मुळीच आवडत नसे. काहीही झालं तरी आपला खरेपणा सोडायचा नाही हे त्याचं तत्व होतं. एकदा वर्गात मुलांनी शेंगा खायला आणल्या. मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि टरफलं वर्गातच टाकली. आणल्या. मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि टरफलं वर्गातच टाकली. गुरुजी वर्गात आल्यावर त्यांना टरफलं दिसली. त्यांनी मुलांना ओरडून विचारलं, कोणी टाकली टरफलं वर्गात? सगळी मुले चिडीचूप, कोणीच काही बोलेना. गुरुजी चिडले, कोणी बोलत का नाही? मग मी सर्वांना छडी मारतो, घ्या सगळ्यांनी शिक्षा. त्यांनी सर्वांना छडी मारण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्वांना छडी मारण्यास सुरुवात केली. बाळची वेळ आली. गुरुजी म्हणाले, बाळ हात पुढे कर. बाळ म्हणाला, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी हात पुढे करणार नाही, मी छडी खाणार नाही. गुरुजी संतापले, छडी खायची नाही ना, मग वर्गाबाहेर हो. बाळ सरळ उठला, दप्तर घेऊन वर्गाच्या बाहेर गेला, पण त्याने मार खाल्ला नाही. असा हा बाळ म्हणजेच लोकमान्य टिळक.